दुसरं उदाहरण, इफ 15a² plus 4b² upon 15a² minus 4b² is equal to 47/7, then find the value of b³ minus 2a³ upon b³ plus 2a³. बघा, आता ह्या रेशोची आपल्याला किंमत काढायची आहे आणि तिला 15a² plus 4b² ह्या रेशोची किंमत दिली आपल्याला. मग आता आपल्याला जर डायरेक्ट b³ b³ minus 2a³ वगैरे काढायची झाली किंमत अशा रेशोची, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याचा जो मूळ रेशो आहे a/b किंवा b/a जो काही रेशो आहे त्या रेशोची किंमत काढल्याशिवाय आपल्याला पुढच्या रेशोची किंमत काढता येणार नाही. त्यामुळे ह्या गणितात जरी तुम्हाला डायरेक्ट या रेशोची किंमत काढायला सांगितली असली तरी सुद्धा त्याच्या मूळ रेशो म्हणजेच a/b ची आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा किंमत काढायला लागणार आहे आणि मग आपण पुढे सोडवणार आहोत. त्याच्या अगोदरच्या गणितात सोडवलं त्याच पद्धतीनं अगोदर आपण a/b ची किंमत काढूया. मग त्यासाठी काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा दिलेला जो रेशो आहे तो रेशो आहे तसाच लिहूया. इज इक्वल टू 47/7. आता बघा काय करणार, कोणती क्रिया आहे तर कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. त्यामुळे काय म्हणणार आपण, युजिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. (15a² plus 4b² plus 15a² minus 4b² upon 15a² plus 4b² minus 15a² minus 4b² is equal to 47 plus 7 divided by 47 minus 7. काय केलं लक्षात येते, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो परत एकदा प्रॉपर्टी आपण वापरली. आता पुढच्या पायरीला आपण कंस काढून टाकूया. पहिला कंस काढून टाकला काही नाही फरक पडणार, इथं मध्ये अधिक चिन्ह आहे त्यामुळे आहे तसंच राहणार आहे. परत अपॉन इथं काय होईल, मायनसनं मल्टिप्लाय करायचं आहे. -15a² प्लस 4b². 47 प्लस 7 54/40. आता डाव्या बाजूला बघा a² 15a² 15a² 30a². 4b² ला 4b² गेले कारण त्यांची वेगवेगळी चिन्ह आहेत त्यामुळे कॅन्सल होईल. परत इथं 15a² ला 15a² गेलं. 4b² प्लस 4b² 8b² इज इक्वल टू 54/40. आता आपल्याला डायरेक्ट आपण हे 30/8 काय करूया, तिकडे घालूया. a²/b² इज इक्वल टू 54/40 इंटू 30/8 8/30. काय होईल, भाग जातोय का बघा, जातोय. पुन्हा 3 इकडे जाईल, 3 10 30, 3 1 3, 3 8 24. परत तिथं 10 1 18 आहे, 2 भाग जाईल, 2 5 10, 2 9 18. म्हणजेच a²/b² इज इक्वल टू 9/25. Therefore, a/b is equal to 3/5. लक्षात आलं काय आली किंमत, a/b ची किंमत आली 3/5. आता आपल्याला
काढायचं आहे. ए अपॉन बीची किंमत विचारली नाही तर काढायची आहे कोणत्या रेशोची किंमत, या रेशोची किंमत काढायची होती. मग तिथं काय दिसते बघा, बी क्यूब मायनस आहे किंवा बी क्यूब प्लस आहे, म्हणजे बी अंशामध्ये पाहिजे आहे. म्हणून आपण हा जो रेशो आहे त्याच्या आधी इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी वापरूया, व्यस्त क्रिया करूया. त्यामुळे ए अपॉन बीचं काय होईल, बी अपॉन ए इज इक्वल टू 5/3. काय असं, इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी वापरली आपण आणि बी अपॉन ए झालं. आता बघा आपल्याला कशाची किंमत काढायची आहे बघा, बी क्यूब मायनस ए क्यूब किंवा बी क्यूब अपॉन ए क्यूब. त्यामुळे ह्याचा आपण काय करूया, टेकिंग क्यूब ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचे घन करूया. इज इक्वल टू काय होईल, 5/3 चा सुद्धा क्यूब. बी क्यूब अपॉन ए क्यूब इज इक्वल टू 125/27. आता काय आहे, नुसतं बी क्यूब आणि ए क्यूब आहे का, नाही, बी क्यूब मायनस 2 ए क्यूब आहे. त्यामुळे ए क्यूबला मल्टिप्लाय करायला पाहिजे 2 न. इंटू 2. वन 125/54. आणि मग आता आपण क्रिया करणार आहोत कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. कोणती क्रिया, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. म्हणजे बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू 179 अपॉन 71. बरोबर. तर भाग जातोय का, नाही जात, तेव्हा आहे तसंच राहू दे. आता हे आपलं उत्तर आहे, परंतु आपल्याला गणितामध्ये विचारले काय बघा, बी क्यूब मायनस 2a क्यूब, म्हणजे परत एकदा ह्याची काय करायला पाहिजे, आपल्याला इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी वापरायला पाहिजे. आणि म्हणून बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब इज इक्वल टू 71 अपॉन 179.